माझा पहिला योग आहे. कारण परिसरामध्ये तुमच्या मी इकडे खांडेगावला येतो दरवर्षी. एकदा एरंडेश्वरला आलो, नाशिक गुरुजींनी बोलवलं. योगदान आहे चांगलं. अतिशय राजश्री पटले तुमचे राजपाली, त्यांनी आमच्या शाळेवर होते. मी जगद्गुरु पंचाचार्य छोटा शिक्षक आहे, होतो मी. आता नाही, आता इंग्लिश मिडियमला आहे शंकरनगरला. तर तिथं त्यांनी होते शिकायला आणि त्यांच्या वडिलांचं एवढं मोठं योगदान होतं. आता योग आला म्हणून सांगतो मी, काही स्तुती करायला आलो नाही, पण वास्तविक काही गोष्टी सांगितल्या पाहिजे. जगद्गुरूंना जे अडचण येईल ती त्यांची वरती सुरू होत होती. कारण मी स्वतः शिक्षक होतो, माझ्याकडे बराच कारभार होतो. कधी कोणत्याही वेळेला अन्नदाता असेल, पैसा असेल, गोरगरिबांच्या मुलांना पुरवण्याचं काम राजेश पाटलांच्या वडिलांनी केलं आहे. मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. कारण म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की जीवनामध्ये तुम्हाला काय देता येते हे महत्वाचं आहे. तुम्हाला खरं काही प्राप्त करायचं असेल ना, तुम्ही एखाद्याला देऊन बघा, एखाद्याला दान धर्म करून बघा, एखाद्याची अडचण सोडून बघा, तुम्हाला किती आनंद होतो. अहो कमवतं तर कोणाला येते, कमवलं काम होतो. तुम्हाला महाराज कसं आहे आम्हाला सांगा, काय सांगायची गरज नाही. कमवत असताना आपली सत्यनीती सोडायची नाही. कारण सत्य ज्याच्याकडे आहे ना, तो माणूस कधीच या जगामध्ये उदास राहतो. हे वास्तविक आहे. तुम्ही या गोष्टीवर चिंतन करून बघा. पुढच्या वर्षी बोलवला तर मला ज्याने चिंतन केलंय त्याने मला सांगायचं, आपली सत्य गोष्ट सोडायचं नाही. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये सत्य तुला प्राप्त होते, ज्याची ज्याची सत्यवाणी व्हायला लागते, तेव्हा त्याची भाषा, त्याला बोललेलं वाक्य खरं व्हायला लागते. त्याला असं संतांचं चिंतन आहे, दृष्टांत आहे. कारण एकदा तुम्ही सत्य शोधायला सुरुवात केला, सत्य राहायला सुरुवात केला, तर तुमची प्रत्येक गोष्ट खरी व्हायला लागते. प्रत्येक गोष्ट तुम्ही ते सहज मिळवायला लागतात. असं माऊलीने सांगितलेलं आहे, खूप मोठं आहे. प्रत्येकानं सत्याच्या नंतर प्रेम करायला शिका. काय करायचं? प्रेम करायचं. कोणी व्यक्ती असू द्या, काय देणं नाही. तुम्ही काही आणणार नाही सोबत, काही देणार नाही. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. तुम्ही काहीच घेऊन आणणार नाही सोबत आणि तुम्हाला काही मिळायचं पण नाही. साध्या लेकराला कळते, पण तसं प्रयत्न करा. मी संतांच्या गादीवर उभं राहून सांगतो, तुम्ही फक्त या 2-3 गोष्टी करून बघा, तुम्हाला कुठल्या प्रकारचा आनंद मिळतो. कारण एकदा तुम्ही प्रेम करायला सुरुवात केला, तुमचे अनेक चाहते निर्माण होतात. तुमचं वय किती असू द्या, वयाचा वागण्याचा काही संबंध तुम्हाला सांगतो. तुम्ही जे वागता ना, त्याचा आणि त्या वयाचा काहीच संबंध नाही. 100 वर्षाचाही व्यक्ती तेवढ्याच आदरानं, तेवढ्याच प्रेमानं राहू शकतो, व्यवहार करू शकतो, वागू शकतो. आणि लहान वयात हुशार असलेला मुलगा सुद्धा त्याच आदरातिथ्यानं जीवन जगू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही जगत असताना तुम्हाला काय देता येते, कसल्या प्रकारचं प्रेम करता येते, तुम्ही एखाद्याला देऊन बघा. सांगितलं तुम्हाला, तर तशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रेम देऊन बघा. खरा तो ये
खरा तो एकची धर्म आपला काय सत्य धर्म असेल तर आपण प्रत्येक जीवावर प्रेम केलं पाहिजे, प्रत्येक जीवाशी आपण आपली नाळ जोडली पाहिजे, तेव्हा कुठे तुम्हाला आनंद घेता येतो असंही संतांनी सांगितलेलं आहे. आपण बघितलं किती मोठे संतांचे राष्ट्रसंतांचे तुम्हा आम्हावर उपकार आहेत, किती त्यांनी जीवन आपल्याला जे आहे आपल्यासाठी लावलेलं आहे आणि किती किती त्यांची तळमळ होती हे आपण सगळेजण साक्षीदार आहात. मीच एकटा या भूमिका नाही. आता 4-5 वर्षाखाली आपण बघितलं की त्यांचं किती मोठं अस्तित्व होतं आणि आता आपण त्यांच्या नावाशिवाय आपण जगू शकत नाही. त्यांच्या नावा